बघा आपण काल लास्टला हा प्रॉब्लेम बघितला होता 13 नंबरचा. 13 नंबरचा प्रॉब्लेम काय होता, लॉग ऑफ 1/3 ॲट बेस 3 इक्वल्स टू एक्स दिलेलं होतं आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ठीक आहे, तर काल आपण ती केलेली आहे. आता बघा परत एकदा स्टार्टिंगला कोणी जर नवीन असेल तर आपण आता सगळे लॉगचे रूल रिकॉल करू. ठीक आहे, सगळ्यात पहिला रूल कोणता आहे, प्रोडक्ट रूल. कोणता रूल आहे, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो की जर लिहा पहिले फर्स्ट प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल ठीक आहे. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन जर असेल तर त्याचं काय होतं, लॉग ऑफ यम इंटू यन होतं. हा काय प्रोडक्ट रूल आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे, कोशंट रूल. ठीक आहे, तर कोशंट रूल काय आहे, कोशंट रूल लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ यन इज इक्वल्स टू लॉग ऑफ यम बाय यन. हा काय कोशंट रूल आहे. नंतर थर्ड बघा, थर्ड कोणता आहे, तर पॉवर रूल. ठीक आहे, पॉवर रूल काय सांगतो की जर पॉवर रूल लॉग ऑफ यम रेस टू यन जर असेल म्हणजे काय की यमची पॉवर यन आहे, तर मग ती पॉवर काय होती, लॉगच्या बाहेर येऊन मल्टिप्लाय होती, मग यन इंटू लॉग ऑफ यम येणार. ठीक आहे, आता इथं मी बेस लिहिला नाही म्हणजे बेस कोणता आहे, 10 बेस आहे. बेस कॉमन लॉग आहे. हा कोणता लॉग आहे, कॉमन लॉग. तर त्याच्यानंतर ना चौथा रूल आहे बघा, चौथा कोणता रूल आहे, तर चेंज बेस रूल आहे. कोणता रूल आहे, चेंज बेस रूल. ठीक आहे, मग चेंज बेस रूल काय सांगतो, तर चेंज बेस रूल बघा, चेंज बेस रूल म्हणजे काय की लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर आपण त्याला लॉग ऑफ यम ॲट बेस काय लिहू शकतो, कॉमन बेसवरती आपण त्याचं सेपरेट म्हणजे जो बेसला जो राहतो त्याला आपण लॉग ऑफ ए लिहू शकतो, म्हणजे लॉग यम आपण लॉग ए लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठला रूल होता, ठीक आहे, तर नेक्स्ट रूल होता बघा रूल ऑफ इक्वेलिटी. काय आहे पाचवा, रूल ऑफ इक्वेलिटी. इक्वेलिटी ठीक आहे, रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग ऑफ यन ॲट बेस ए. म्हणजे बघा आता दोघांचं पण बेस काय आहे, ए. मग अशा केसमध्ये काय हा लॉग लॉग काय होणार, कट होऊन जाणार. काय होणार, लॉग हा लॉग बेस ए आणि हा लॉग बेस ए काय होणार, कट होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर काय भेटणार आपल्याला, यम इक्वल्स टू यन भेटणार. काय भेटणार, यम इक्वल्स टू यन. त्याच्यानंतर ना बघा सहावा रूल आहे. सहावा रूल काय आहे की ॲक्च्युली हा रूल नाही, झिरो एक्सपोनेन्शियल. म्हणजे बघा आता लिहा, झिरो एक्सपोनेन्शियल रूल. ठीक आहे, झिरो एक्सपोनेन्शियल रूल म्हणजे काय की लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस इज इक्वल्स टू 0 येणार. म्हणजे काय आहे की लॉग 1चा जर तुम्ही लॉग घेतला कुठल्या पण बेसवरती तर आपल्याला काय भेटणार, त्याचा आन्सर 0च भेटणार. ठीक आहे, नंतर ना सहावा रूल आहे बघा, लॉग ऑफ सहावा रूल म्हणजे काय की लॉग ऑफ एनी नंबर ए ॲट बेस ए म्हणजे सेम नंबर इक्वल्स टू काय भेटन, 1 भेटन. म्हणजेच काय आहे की जर एखाद्या संख्येचा तुम्ही लॉग घेतला त्याच्या सेम बेसवरती म्हणजे त्याच संख्येत समजा लॉग ऑफ 100 आहे ॲट बेस 100 इक्वल्स टू काय येणार, 1 येणार. काय येणार, 1 येणार. किंवा लॉग ऑफ 16 ॲट बेस 16 त्याचा आन्सर काय भेटणार, 1च भेटणार. म्हणजे सेम नंबरचा सेम बेसवरती जर आपण लॉग घेतला तर आन्सर काय भेटेल आपल्याला, 1च भेटेल. ठीक आहे, ही काय आपले लॉगॅरिथमचे रूल आहे. तर फर्स्ट रूल कोणता आहे, प्रोडक्ट रूल आहे. कोणता आहे, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो आपल्याला, काय सांगतो प्रोडक्ट रूल, तर लॉग यम प्लस, एक मिनटं, लॉग यम प्लस लॉग यन, लॉग यम प्लस लॉग यन जर असेल
तर त्याचं होतं लॉग यम इंटू यन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कोशंट रूल. कोशंट रूल काय आहे, लॉग यम मायनस यन जर असेल तर त्याचं इक्वल्स टू मध्ये येणार लॉग ऑफ यम अपॉन यन. पॉवर रूल काय आहे, लॉग ऑफ यम रेस टू यन जर असेल तर यन इंटू लॉग ऑफ यम येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर त्याचं काय येतं, लॉग यम अपॉन लॉग ए येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हा रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटी काय सांगतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ यन ॲट बेस ए जर असेल तर यम इक्वल्स टू यन राहतं. ठीक आहे. आता बघा याचं आपण एक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये सांगतो. म्हणजे कसं, सपोज लॉग ऑफ 3 ॲट बेस 3, सॉरी ॲट बेस 3 नाही, दुसरं एक्झाम्पल घेऊ. सपोज लॉग ऑफ x मायनस 3 ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ 4 ॲट बेस ए. आता एच्या जागेवरती तुम्ही सेम नंबर घ्यायचं कुठलं पण. सपोज मी काय करतो आता इथं एच्या जागेवरती काय करू आपण 8 घेऊन टाकू. काय घ्यायचं 8. 8 घ्या, 3 घ्या, 2 घ्या, किती पण घ्या. सपोज 2 घेतलं. मग बघा आता इथं काय होणार, हा जो लॉग ॲट बेस 2 जो आहे तो कट होऊन जाणार. नंतर काय भेटेल आपल्याला, x मायनस 3 इक्वल्स टू 4 आणि x इक्वल्स टू काय भेटेल 7 भेटेल. हा रूल इथं असं यूज होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल काय आहे की लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस, म्हणजे लॉग 1 कुठल्या पण बेसवर असू दे त्याचा आन्सर काय येणार, 0च येणार. नंतर नेक्स्ट बघा लॉग ए ॲट बेस ए, म्हणजे सेम नंबरचा सेम बेसवरती जर लॉग घेतला तर आन्सर काय भेटणार आपल्याला 1 भेटणार. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू 14 नंबरचा. काल आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे. एक मिनटं बघा आता प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला, लॉग ऑफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स लॉग x मायनस 1 ॲट बेस 3 इक्वल्स टू 2a. ठीक आहे. मग बघा आता इथं सोल्युशन, इथं काय सोल्युशन. सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले ये म्हणल्या लॉग ऑफ 3x मायनस 1 इक्वल्स टू 2. आता बघा याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एक तर तुम्ही काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म यूज करणार, किंवा तुम्ही डायरेक्ट हा जो बेस आहे हा सेपरेट करून इकडे नेणार. त्याच्यानंतर 2⁻³ होणार. नंतर रूल ऑफ इक्वेलिटीनुसार हा 3 कट होणार. तर आपण पहिले काय करू, रूल ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्मनुसार आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय दिलेलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय a⁻n इक्वल्स टू काय राहतं m. तर अशा केसमध्ये आपण त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा लिहू, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय येणार पॉवर किती आहे n. मग बघा आपण जर कम्पेअर केलं तर a इक्वल्स टू काय आपल्याकडं, a इक्वल्स टू दिलेलं आहे 3. बघा आता याच्यासोबत हे कम्पेअर करा, एच्या जागेवरती 3 दिलेलं आहे. नंतर mच्या जागेवरती काय आहे x मायनस 1 आहे आणि nच्या जागेवरती किती दिलेलं आहे आपल्याला 2 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे एक्सची व्हॅल्यू काढायची. मग बघा आता याचा कोणता फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग ऑफ बेस किती इथं, एक्सपोनेन्शियल फॉर्म घ्यावा, लॉगॅरिथमिक फॉर्म ऑलरेडी आपल्याकडे आहे. याच्या जागेवरती किती दिलेलं आहे आपल्याला इथं 3, n किती दिलेलं आहे 2. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वल्स टू आता m किती आहे x मायनस 1 आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं 3चा स्क्वेअर किती होतो 9 होतो. 9 इक्वल्स टू x मायनस 1. ठीक आहे. मग बघा आता इथं x इक्वल्स टू 9 प्लस 10 होणार, कारण की हा इकडे मायनस 1 इकडे गेलं काय होईल प्लस होणार, 9 प्लस 1. मग x इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला 10 भेटेल. ठीक आहे. मग हे काय आलं आपलं आन्सर आलं. किंवा दुसरी पद्धत सांगतो एक. ठीक आहे. बघा दुसऱ्या पद्धतीने आता आपल्याला काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 3x मायनस 1 इक्वल्स टू 2. आता बघा आपण इथं काय आहे की चेंज बेस रूल अप्लाय करणार. चेंज बेस रूलनुसार काय होणार, लॉग ऑफ x मायनस 1 अपॉन लॉग ऑफ 3 इक्वल्स टू काय येणार 2. हे कशानुसार आलं तर चेंज बेस रूल. चेंज बेस रूल काय आपला, बघा चेंज बेस रूल आहे लॉग ऑफ m ॲट बेस a जर असेल तर त्याला काय लिहितं आपण, लॉग ऑफ m ॲट बेस
लॉग ऑफ ए, ठीक आहे. मग याला आपण काय करू शकतो, असं लिहू शकतो. मग त्याच्यानुसार आपण काय केलं, एमच्या जागेवरती x-1 दिलेला होता, 3च्या जागेवरती म्हणजे एच्या जागेवरती 3 होता. मग आपण त्याला कसं लिहिलं, लॉग ऑफ x-1 अपॉन लॉग ऑफ 3, आणि इथं किती आहे 2 आहे. आता बघा हा इथं काय डिवाइडला, इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणून मग काय येणार, लॉग ऑफ x-1 इक्वल्स टू 2 इंटू लॉग ऑफ 3. आता बघा इथं काय आहे, 2 लॉग ऑफ 3 म्हणजे लॉगच्या बाहेर आहे. आपण याला पॉवर रूल अप्लाय करून याला इथं वरती नेऊ शकतो, ठीक आहे. मग बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, लॉग ऑफ x-1 इक्वल्स टू लॉग ऑफ 3^2. मग याला कसं लिहू शकतो तुम्ही नंतर, म्हणजे कशानुसार आलं हे पॉवर रूलनुसार. पॉवर रूल काय सांगतो, n इंटू लॉग ऑफ m जर असेल तर यालाच कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m^n लिहू शकतो. बघा आपण इथं सेम ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं होतं, या फॉर्मॅटमध्ये आपण हे कन्वर्ट केलं, ठीक आहे. मग आता बघा ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी, रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे की दोन्ही बाजूला लॉग आहे आणि सेम बेसवरती, मग लॉग काय होणार, कट होऊन जाणार, ठीक आहे. मग लॉग काय होणार, कट होणार. तर मग बघा इथं हा जो लॉग आणि बेस त्याचं दिलेलं नाही, म्हणजे 10 बेस तो काय झाला, कट झाला. त्याच्यानंतर ना बघा आता इथं काय येणार, x-1 इक्वल्स टू 3^2. मग x-1 इक्वल्स टू 3चा वर्ग किती आहे, 9 आहे. मग x इज इक्वल्स टू 9 + 1 आणि x इक्वल्स टू 10, किती, x इक्वल्स टू 10, ठीक आहे. मग बघा आपल्याला पहिलं पण आन्सर x इक्वल्स टू 10 आलं होतं, इथं पण आन्सर किती आलं, x इक्वल्स टू 10. आता इथं बघा इथं थोडे फॉर्म्युले जास्त यूज करायला लागले आणि इथं एक्सपोनेन्शियल फॉर्मनं डायरेक्ट आन्सर येतं, ठीक आहे. तुम्ही दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. पण 2 मार्कासाठी जर आली तर शक्यतो ह्याच मेथडनी सॉल्व्ह करा, कारण की ह्याच्यामध्ये चुकायचे चान्सेस कमी. मग बघा आता नेक्स्ट, बघा आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 15 सोल्युशन. बघा आता सगळ्यात पहिले गिवन काय करायचं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि आपल्याला दिलेलं काय, लॉग ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 5x + 11 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू 1 ॲट बेस 3 दिलेला आहे, ठीक आहे. मला वाटतं हा प्रॉब्लेम झालेला आहे, 1 मिनिट थांबा आपण चेक करू. डबल आलाय वाटतं तो, हे बघा इथं हा प्रॉब्लेम काय झालेला आहे, ठीक आहे. तर आपण डबल हा सॉल्व्ह करणार नाही. x² - 5x + 11 इक्वल्स टू 1, सेम हाच प्रॉब्लेम बघा तो, इथं त्याचं सोल्युशन काढलेलं असेल बघा, कुठे आहे, इथं सोल्युशन फाइंड आउट नाही का, ठीक आहे आपण तो सॉल्व्ह करू परत, इथं सोल्युशन नाही आहे, ठीक आहे. तर बघा मग आता कसं करायचं ते, बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, लॉग ऑफ x² - 5x + 11 बेस दिलेलं आहे 3 इक्वल्स टू 1 दिलेले आहे, म्हणजे काय क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले आहे. बघा आता तर इथं काय करू शकतो आपण, याला इकडे नेऊ शकतो, बरोबर, म्हणजेच बेस सेम करू शकतो, बेस सेम, किंवा तुम्ही इथं रूल ऑफ इक्वेलिटी पण लावू शकता, सॉरी चेंज बेस करून रूल ऑफ इक्वेलिटी पण अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही इथं काय करू शकता, आपलं एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म पण अप्लाय करू शकता. बघा मग आता आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, a⁴n. आता मी इथं a⁴x नाही घेते, n घेते का, कारण की आपल्या इक्वेशनमध्ये x फाइंड आउट करायचे, म्हणून आपण तिथं पॉवरला ॲज अ n घेऊ, ठीक आहे, इक्वल्स. मग बघा त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा आहे, लॉग ऑफ m ॲट बेस a कडे इथं आहे, ठीक आहे, इक्वल्स टू इथं काय, पॉवर इक्वल्स टू n. मग बघा आता कम्पेअर जर केलं तर आपल्याला एच्या जागेवरती काय दिलेलं आहे, बेस काय दिलेला आहे, बघा a इक्वल्स टू हा इथं इथं मग ए किती आहे, 3. त्याच्यानंतर m काय दिलेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, काय क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 5x + 11, त्याच्यानंतर न n पॉवर किती दिलेली आहे, 1.
मग बघा आपण जर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तर ए रेस टू एन, मग हे किती आहे 3 रेस टू एन, एन किती आहे 1 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. मग बघा आता हा 3 काय आहे इथं 3 रेस टू 1 म्हणजेच काय 3 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. मग बघा आता इथं काय होणार, हा जो 3 इकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल, मग इथं येणार एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 3 इक्वल्स टू काय होणार 0 होणार. ठीक आहे. मग 11मधून जर 3 जर गेले एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11मधून 3 गेलं किती राहिले 8 राहिले. ठीक आहे. इक्वल्स टू 0. मग बघा इथं काय म्हणतं आहे ॲडिशन आली पाहिजे 5 आणि मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे किती 8. मग 4 दुने 8 होत्या आणि 4 दुने 8च होत्या. ठीक आहे. मग 4 आणि 2 जर आपण एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट केले किती येतं 2 येतं. तर बघा इथं हे प्रॉब्लेम चुकलेलं आहे वाटतं. तर ह्या समोर आहे ना 2 पाहिजे. किती पाहिजे 2 पाहिजे. किती पाहिजे 2. 1 मिनिट थांबा मी चेक करतो. इक्वल्स टू 2 पाहिजे आय थिंक सो तिथं. कारण की इथे याची फॅक्टर पडत नाही याचा अर्थ बरोबर आहे. प्रॉब्लेम चुकलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये इथं बेस आहे ना 3 नाही, इथं बेस किती आहे 5 आहे. ठीक आहे. बेस किती आहे इथं 5. बघा इथं जर बेस 5 असेल मग बेसच्या जागेवरती बेस किती दिलेला आहे इथं 3 आहे ना, याला 5 करा. ते किती घ्या 5 घ्या. ठीक आहे. मग इथं पण काय येणार 5 येणार. इथं किती घ्यायचं 5. इथं पण काय येणार 5 येणार. मग इथं मायनस होताना किती होईल 11 मायनस 5 होणार. मग 11 मायनस 5 जर केलं आपण किती येईल. ठीक आहे. इथं परत लिहितो मी 11 मायनस 5 इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग किती येणार इथं 6 येणार इक्वल्स टू 0. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला वाटतं. मग बघा इथं क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे की मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6. मग बघा 6 काय आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन आणि त्यांची जी ॲडिशन आहे ती -5 आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला -3 -2 याला आणि यांची जर ॲडिशन केली तर -5 येईल आणि मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस काय होईल प्लस होऊन जाईल. ठीक आहे. मग बघा आता फॅक्टर पाडले तर फॅक्टर काय आले एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x प्लस 6 इक्वल्स टू 0. मग बघा आता आपण इथून कॉमन काय काढणार एक्स काढणार. एक्स काढल्यावर एक्स मायनस इथं फक्त 3 राहणार 3. ठीक आहे. मग इथून -2 जर कॉमन काढलं तर मध्ये एक्स राहणार आणि इथं -3 राहणार कारण की -2 इंटू -3 किती होणार 6 होणार इक्वल्स टू काय भेटेल 0 भेटेल. ठीक आहे. मग बघा आता हा कॉमन आहे एक्स -3 आणि हा एक्स आणि हा -2 एक्स -2 इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं काय आहे की आपल्याला x -3 इक्वल्स टू 0 अँड x -2 इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग x इक्वल्स टू 3 आणि x इक्वल्स टू 2. मग बघा आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू भेटल्या 3,2 3,2. ठीक आहे. मग बघा इथं जर एखादी व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असती तर आपण ती सिलेक्ट केली नसती. बट दोन्ही पण व्हॅल्यू कशा आल्या पॉझिटिव्ह आल्या आणि दोन्ही पण व्हॅल्यू काय करणार आहे ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. काय करणार आहे सॅटिस्फाय करणार आहे. त्याच्यामुळं काय आहे की याचे 2 आन्सर येतात की कोणते 2 3,2. ठीक आहे. तर हे होतं प्रॉब्लेम नंबर 15. आता बघू आपण 16. ठीक आहे. सोल्युशन आता बघा 16 नंबरचा प्रॉब्लेम काय दिला आपल्याला लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ x -2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3 दिलेलं आहे.
आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा सोल्युशन, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3. ठीक आहे. मग बघा आता काय होणार, इथं दोन्हीकडं पण बेस सेम आहे, बरोबर आहे की नाही. मग बेस सेम असल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजेच कोणता रूल अप्लाय करावं ना आपल्याला, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन इक्वल्स टू लॉग ऑफ यम इंटू यन. ठीक आहे. मग बघा इथं, मग आता यमच्या जागेवरती दिलेलं आहे एक्स आणि यनच्या जागेवरती आहे एक्स मायनस 2. ठीक आहे. मग इथं लिहा लॉग ऑफ एक्स इंटू एक्स मायनस 2. ठीक आहे. मग ॲट बेस 3 इक्वल्स टू किती आहे, 3. मग बघा आता तुम्ही इथं काय करू शकता, हा कोणता फॉर्म आला, एक्सपोनेन्शियल फॉर्म आला. मग बघा आता इथं लॉग ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, एक्स काय होणार, मध्ये मल्टिप्लाय होणार. मग एक्स 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 इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि 2x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2x ॲट बेस 3 इक्वल्स टू काय इथं 3. आता तुम्ही काय करू शकता, इथं बेस सेपरेट करून याला इकडं पण पाठवू शकता, किंवा डायरेक्ट आता हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण आणू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. मग आपण इथं काय करू, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहू. ठीक आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू यन इक्वल्स टू काय राहतं, यम कॉमा. आता याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा राहतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू यन. ठीक आहे. मग इथं ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, 3 दिलेलं आहे, आणि यम इक्वल्स टू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x आहे. ठीक आहे. कॉमा यनच्या जागेवरती किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. मग बघा आता आपण जर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तर 3 रेस टू यन, यन किती इथं 3 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2x. ठीक आहे. मग आता 3चा क्यूब किती होतो, 3चा क्यूब बघा किती आहे, 16 होतो का, 27 होतो. ठीक आहे. 27 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2x. ठीक आहे. मग बघा आता हा जर 27 इकडे जर प्लस असेल तिकडे गेलं काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 27 इक्वल्स टू 0. मग बघा क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. आता इक्वेशन काय सांगतं, मल्टिप्लिकेशन हे 27 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे, 27. आणि त्याची जी ॲडिशन आहे, ही ॲडिशन किती आली पाहिजे, ॲडिशन. एक मिनिट थांबा. ॲडिशन जी आहे ती 27 आली पाहिजे. बघा 9 त्रिक 27 होतं. मग त्याची सबस्ट्रॅक्शन 2 येते का, नाही येत. मग आपण जर इथं 27चे फॅक्टर पाडले, 27 इक्वल्स टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजेच 9 इंटू 3 जर केलं तर -6 येतं. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली बघा हा प्रॉब्लेम आपल्याकडनं काहीतरी मिस्टेक झाली वाटतं घेताना. एक मिनटं. लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ 3 एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3. हा बघा या प्रॉब्लेममध्ये इथं मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. इथं हे जे प्लस साईन आहे ना, इथं मायनस. एक मिनटं, ती टायपिंग करताना मिस्टेक झाली. इथं काय मायनस आहे. ठीक आहे. परत सॉल्व करू आपण. बघा फॅक्टर पडत नाही ना, ते आपण बरोबर रूल्स अप्लाय केले पण फॅक्टर पडत नाही. मग त्याच्यात काय झालं, फॅक्टर न पडल्यामुळे नंतर लक्षात आलं की तिथं प्लस नाही दिलेलं, मायनस दिलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा सॉल्व करू. हे टायपिंगमध्ये मिस्टेक होती, काय ना घाई गडबडीत टायपिंग केलं त्याच्यामुळे झालं. मग बघा आता इथं काय येणार, लॉग ऑफ 3 लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 मायनस
लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय आहे 3 आहे. ठीक आहे. मग आता इथं कोणता रूल अप्लाय होईल, लॉग ऑफ एम मायनस एन, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ एम अपॉन एन. मग लॉग एमचं एम काय दिलेलं आहे, एक्स दिलेला आहे, आणि एन काय दिलेलं आहे, एक्स मायनस 2. म्हणून लॉग ऑफ इथं काय येणार, एक्स अपॉन एक्स मायनस 2. ठीक आहे. आणि इथं काय येणार, बेस 3 इक्वल्स टू काय येणार 3. मग बघा आता इथं तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म पण वापरू शकता आणि लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज करून पण करू शकता, किंवा ह्या 3चा बेस सेपरेट करून इकडं पण नेऊ शकता. ठीक आहे. मग इथं काय करायचं, ए रेस टू एन, आपण आता एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज करू. ए रेस टू एन इक्वल्स टू एम, आणि याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येणार आहे, लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू पॉवर किती इथं एन आहे. ठीक आहे. एक्स नाही घेतली कारण की आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा एच्या जागेवरती काय दिलं आहे, आता ए इक्वल्स टू 3 दिलेलं आहे, एम इक्वल्स टू काय दिलेलं आहे, एक्स अपॉन एक्स मायनस 2, आणि एन इक्वल्स टू काय दिलेलं आहे 3. ठीक आहे. तर मग जर आपण याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला काय येणार, 3 इक्वल्स टू एम किती आहे, एक्स अपॉन एक्स मायनस 2. मग बघा आता इथं 3चा क्यूब किती होतो, 27 होतो. 3 जर केलं तर 27 होतं, एक्स अपॉन एक्स मायनस 2. ठीक आहे. आता हे इथं काय डिवाइड इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. बघा म्हणून 27 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 इक्वल्स टू एक्स. मग बघा आता इथं हा 27मध्ये मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथं येणार 27 एक्स मायनस 27 जुने 54 इक्वल्स टू एक्स. मग बघा आता हा जो एक्स आहे तो इकडं आणू, आणि हा इकडचा मायनसवाला इकडे गेला प्लस होईल. मग बघा इथे येणार 27 एक्स मायनस एक्स इक्वल्स टू 54. मग याचा आन्सर काय येईल, इथं 26 एक्स इक्वल्स टू 54. मग बघा एक्स इक्वल्स टू 54 डिवाइड बाय 26. मग 54ला जर 2ने जर भागला आपण तर इथे येणार 13, आणि इथं किती येईल मग, 4 दुने एक बे 4 उरलं 1, 14, आणि पे 7 14, म्हणजेच किती आलं, एक्स इक्वल्स टू 27/13. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. आन्सर किती आलं, 27/13. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे का, डिलीट करतोय. ठीक आहे. एक्स्ट्रा साईड झाली ती. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, आता 1 मिनटं करेक्ट आहे का चेक करून घ्या द्या. लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. बरोबर आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं बेस काय दिलेला आहे, ई दिलेला आहे. ई म्हणजे काय, हा काय नॅचरल लॉग, सॉरी कोणता लॉग, हा नॅचरल लॉग आहे. नॅचरल लॉग म्हणजे काय की ज्याचा बेस ई राहतो. ई काय कॉन्स्टंट आहे, मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. सपोज जसं पाय, बघा पाय काय एक कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू किती 3.14 आहे. तसंच ईची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे. तर मग लिहून घ्या, गिवन काय आपल्याला, लॉग ऑफ काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई. पण इथं सगळीकडे बेस ई काय ईच दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ ई लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. ठीक आहे. मग बघा आता इकडच्या साईडला काय आहे की एम प्लस एनचा फॉर्मॅट दिसतोय, म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करायचा. मग काय यूज करशाल, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येणार, लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार, लॉग ऑफ एक्स प्लस 1 इंटू एक्स.
इक्वल्स टू काय राहणार आहे लॉग ऑफ 6 ॲड बेस ई. ठीक आहे, इथं बेस काय आहे ई. मग बघा तिथं काय होणार लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲड बेस ई. इथं पण ॲड बेस ई आहे. ठीक आहे, मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी. मग रूल ऑफ इक्वेलिटी काय सांगतो आपल्याला की दोन्ही बाजूला लॉग ई हा काय होणार कट होऊन जाणार. मग नेक्स्ट खाली काय राहणार इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू 6 राहणार. ठीक आहे, मग हा 6 बघा इकडे गेलं काय होणार मायनस होणार. मग याला काय लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. मग हे जर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व जर केलं तर काय भेटेल आपल्याला बघा इथं काय -6 दिलेले. -6ची काय फॅक्टर पडू शकतो आपण म्हणजे आन्सर -6 आलं पाहिजे ॲडिशन +3 आली पाहिजे. मग इथं आपण 3 घेणार आणि -2 घेणार. ठीक आहे, मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग इथं बघा एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3. मग आता इथून कॉमन काय निघणार -2 जर कॉमन काढले इथं राहिलं एक्स आणि इथून मायनस गेल्यानंतर +3 राहील. ठीक आहे, इक्वल्स टू 0. मग इथं काय होईल आता एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आपण इथं आता फॅक्टर एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0 अँड एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं एक्स मायनस 3 येणार कारण की इकडे ए प्लस इकडे गेल्यावर मायनस होणार आणि एक्स इक्वल्स टू 2 भेटणार. मग याच्यामधली व्हॅल्यू कोणती सिलेक्ट होणार प्लसवाली. ठीक आहे, म्हणजे कोणती व्हॅल्यू सिलेक्ट होणार ही वाली. मग आपल्याला हेन्स इथं लिहा हेन्स एक्स इक्वल्स टू +2 ही -2 वाली व्हॅल्यू सिलेक्ट नाही होणार. ठीक आहे, बघा आपण इथं काय आहे की पहिले प्रोडक्ट रूल यूज केला नंतर रूल ऑफ इक्वेलिटीनुसार हा लॉग कट झाला आणि इथं काय आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडले. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आपण डबल झाला की इथं 17. इथं काय दिलेलं आहे लॉग ऑफ ई एक्स प्लस 1 लॉग ऑफ ई एक्स. ठीक आहे, हा डबल झाला आहे एक स्लाइड डिलीट करावं लागेल. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रूव्ह दॅट सांगितलं आहे. आता प्रूव्ह दॅट काय की LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं. ठीक आहे, मग बघा आता इथं काय सांगितलं आपल्याला सोल्युशन. इथं काय दिलेलं आहे लॉग ऑफ 1 प्लस 2 प्लस 3 इक्वल्स टू लॉग ऑफ 1 प्लस लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 3. मग बघा आता सगळ्यात पहिले आपण लेफ्ट हँड साईड घेऊ. मग लिहा LHS इक्वल्स टू लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू काय लॉग ऑफ 1 प्लस 2 प्लस 3. मग बघा आता इथं काय आहे की ॲडिशन दिलेली डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये. मग ब्रॅकेट सॉल्व करा लॉग ऑफ मग 2 आणि 1 प्लस 2 3 प्लस 3 6 होणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किती भेटलं लॉग ऑफ 6 भेटलं. ठीक आहे, आता आपण काय घेणार RHS. मग बघा आता इकडं RHS घेऊ RHS इक्वल्स टू लॉग ऑफ 1 प्लस लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 3. मग इथं काय होणार आता बघा प्रोडक्ट रूल अप्लाय करू शकतो आपण. इथं प्रोडक्ट रूल काय कसं अप्लाय करायचं बघा. प्रोडक्ट रूल आहे लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n प्लस लॉग ऑफ p. असं जर असेल तर काय लिहू शकतो आपण याला लॉग ऑफ. आता पहिले काय की 2 जर दिलं असेल तर m इंटू n व्हायचं. आता इथं 3 दिलेले म्हणजेच काय होणार m इंटू n इंटू p होणार. मग त्याचा आन्सर काय येणार इक्वल्स टू लॉग ऑफ. मग इथं mच्या जागेवरती किती 1 आहे इंटू nच्या जागेवरती 2 इंटू आणि पीच्या जागेवरती काय 3 आहे. इथं काय येणार लॉग ऑफ
1 1 2 2 2 गुणिले 3 किती होणार 6 होणार म्हणजे लॉग ऑफ 6. मग बघा इथं पण लॉग ऑफ 6 आलं, इथं पण लॉग ऑफ 6 आलं. मग इथं लिहा 1 आणि इथं लिहा 2. मग खाली लिहायचं फ्रॉम 1 and 2 LHS equals to RH आणि S equals to log of 6. मग लिहायचं hence log of 1 plus 2 plus 3 equals to log of 1 plus log of 2 plus log of 3. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय दिलेलं आहे आपल्याला, लॉग ऑफ, आता वरती दिलेलं आहे डायरेक्ट काय दिलेलं आहे, लॉग ऑफ x प्लस 6 अपॉन लॉग ऑफ x दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा इक्वल्स टू 2 दिलेलं आहे. मग सोल्युशन, आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले घेऊन लिहा. सोल्युशन काय आहे, घेऊन लिहायचं लॉग ऑफ x प्लस 6 अपॉन लॉग ऑफ x इक्वल्स टू 2. हा इथे काय आहे, डिवाइडला, इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, मग बघा आता लॉग ऑफ x प्लस 6 इक्वल्स टू 2 इंटू लॉग ऑफ x. मग बघा हा 2 काय आहे, बाहेर आहे. मग त्याला आपण कोणता रूल यूज करू शकतो, पॉवर रूल. पॉवर रूल काय आहे, लॉग ऑफ m अपॉन m रेस टू n जर असेल तर n इंटू लॉग ऑफ m राहतं, म्हणजे n इंटू लॉग ऑफ m. मग बघा आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये दिले, आता ह्या फॉर्ममध्ये आणा त्याला. ह्या फॉर्ममध्ये आणल्यावर काय होईल, इकडची साईड तशीच राहील. बघा म्हणून लॉग ऑफ x प्लस 6 इक्वल्स टू लॉग ऑफ, आता हा काय होणार, इथं पॉवरला जाणार x स्क्वेअर. मग बघा इथं कोणता रूल अप्लाय होईल, इक्वेलिटी, कारण दोन्ही बाजूला काय आहे, लॉग लॉग आहे. मग ते लॉग लॉग काय होणार, कट होऊन जाणार. मग लिहा खाली ॲज पर द, लिहायचं असं, हा लॉग कट होणार. ठीक आहे, मग लिहायचं x प्लस 6 इक्वल्स टू x स्क्वेअर. मग इथं लिहा रूल ऑफ इक्वेलिटी, रूल ऑफ इक्वेलिटी. मग बघा आता परत क्वाड्रेटिक इक्वेशन, हे दोन्ही इकडच्या बाजूला नेलं काय होणार, मायनस होऊन जाणार. मग बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. आता काय की सबस्ट्रॅक्शन पण -3 आली पाहिजे, -1 आली पाहिजे, आणि मल्टिप्लिकेशन पण -6 आलं पाहिजे. मग आता 6चे असे कोणते फॅक्टर आहे की तिथं काय आहे की त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस भेटणार आहे, आणि त्यांची ॲडिशन जरी केली तरी पण आपल्याला काय भेटणार आहे, -1 भेटणार आहे. ठीक आहे, मग बघा -3 आणि +2 यांची जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटतं, -6 भेटतं. ठीक आहे, आणि यांची जर ॲडिशन केली तर -3 + 2 काय होणार, -1 येणार. मग बघा मायनस इथं 1x दिलेलं आहे, म्हणून मग बघा x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग बघा आता x स्क्वेअर नाही, x कॉमन येणार. मग ब्रॅकेटमध्ये x मायनस 3, कारण की इथं x बाहेर आला आणि इथं 3x आहे तर त्याच्यामधला x बाहेर आला, प्लस आता +2 जर कॉमन काढला तिथं मध्ये x मायनस, आता बघा इथं काही आहे 6 आहे, 6ला 2ने जर डिवाइड केलं याच्यातनं 2 काढलं, 3 × 2 आहे, मग इथं राहणार 3 इक्वल्स टू 0. मग बघा फॅक्टर काय आले, x मायनस 3 कॉमन आहे बाहेर काढलं, त्यानंतर ना x प्लस 2 इक्वल्स टू 0. मग बघा इथं काय होणार, x मायनस 3 इक्वल्स टू 0 अँड x प्लस 2 इक्वल्स टू 0. मग बघा इथं x इक्वल्स टू 3 आणि x इक्वल्स टू -2. मग याच्यामधली कोणती व्हॅल्यू सिलेक्ट होणार, पॉझिटिव्ह वाली. ठीक आहे, मग लिहायचं हेन्स x इक्वल्स टू 3.
आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूज काय करते, या लॉगला सॅटिस्फाय करू शकते, कारण की आपण स्टार्टिंगलाच कन्सिडर केलेलं आहे की पॉझिटिव्ह इंटेजर राहतात एम आणि एम, तर मग पॉझिटिव्ह जी व्हॅल्यू येणार आहे तीच घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाय का, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का, नाही केलेला आहे. ठीक आहे. तर बघा, आधी झालेलं नाही ना, नाही झालेलं आहे. ठीक आहे. बघा आता सोल्युशन, काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन log of x at base 4 minus log of 3 दिलेलं आहे x plus 6, म्हणजे log of x plus 6 at base 3. आता इथं बघा, इथं बेस 4 दिला आहे, इथं बेस 3 दिलेला आहे. ठीक आहे. एक मिनटं चेक करून घ्यावं लागेल, सगळीकडेच 4 आहे वाटतं. इथं बघा चुकलेलं आहे, मिस्टेक झालेली आहे. इथं पण बेस किती आहे, 4 आहे. ठीक आहे. इथं पण बेस किती आहे, 4 आहे. बघा आता इथं आपण चेंज करून घेऊ. हे टायपिंग मिस्टेक होत्या, कधी कधी काय होतं, ते बेस वगैरे काढायचं लक्षात नाही राहत, तर काही गडबडीत झालेलं आहे. ठीक आहे. लॉग ऑफ बेस 4 इथं आणि 5x प्लस 12. ठीक आहे. हा काय दिलेला आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे. मग बघा आता सॉल्व करा. आता सगळ्यात पहिले बघा, इथं काय की दोन्ही बाजूला लॉग दिलेला आहे, आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्सची. मग इथं दोन्ही बाजूला लॉग असल्यामुळे कोणता रूल अप्लाय होईल, इथं रूल ऑफ इक्वेलिटी तर होणारच. पण इकडच्या साईडला काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 4 मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 6 ॲट बेस 4, म्हणजे काय इथं मायनस साईन आहे. मायनस साईन म्हटल्यावर कोशन रूल अप्लाय करायचं. कोशन रूल काय आहे, तर मग लिहायचं इथं कोशन रूल आहे लॉग ऑफ, आपण फॉर्म्युला जो राहतो ग्रीन पेननं लिहितो. ठीक आहे, आपला स्टँडर्ड आहे. लिहा इथं लॉग ऑफ एम मायनस एन, लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम अपॉन एन. ठीक आहे. मग या रूलनुसार काय होणार, इथं चेंज होणार. मग इथे येणार लॉग ऑफ एक्स अपॉन, एक मिनटं छोटं झालेलं, लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 6 ऑफ बेस 4 इक्वल्स टू लॉग ऑफ 5x प्लस 12. ठीक आहे. मग बघा आता इथं ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, मग खाल्ल्या ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी, मग दोन्ही बाजूचा लॉग काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे. हा लॉग 4 आणि इथं पण बेस किती आहे, 4 आहे. ठीक आहे. इकडच्या साईडला इथं पण 4 आहे, मग हा काय होणार, कट होऊन जाणार. मग नंतर इक्वेशन काय राहील आपलं, एक्स अपॉन एक्स प्लस 6 इक्वल्स टू 5x प्लस 12. ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला काय भेटणार, क्वाड्रेटिक इक्वेशन भेटणार. एक मिनिट, इथं परत आपला प्रॉब्लेम चुकलेला आहे बघा, इथं प्लस साईन आहे. ठीक आहे. इथं काय प्लस साईन आहे. परत एकदा आपण सॉल्व्ह करू. टायपिंगमध्ये खूप मिस्टेक झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये असं होणार नाही आता. ठीक आहे. परत एकदा कन्फर्म करत जाईल. ठीक आहे. इथं काय एक्स प्लस दिलेलं आहे. मग बघा आता इथं कोणता रूल अप्लाय होईल, लॉग ऑफ एम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ एन ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहील, लॉग ऑफ एम इंटू एन होणार, एम इंटू एन होणार. ठीक आहे. मग इथं काय होईल बघा आता, लॉग ऑफ बेस 4च राहणार, एक्स इंटू एक्स प्लस 6 इक्वल्स टू लॉग ऑफ
5x प्लस 12 ॲट बेस 4. ठीक आहे. मग इथं काय आहे की लॉग ॲट बेस 4 कट होणार ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी. त्याच्यानंतर नाही येणार एक्स प्लस 6 आणि इथं काय येणार 5x प्लस 12. आता इथून काय होणार क्वाड्रेटिक इक्वेशन क्रिएट होणार एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 6 इंटू एक्स 6x प्लस इक्वल्स टू 5x प्लस 12. आता हे दोन्ही जर इकडे आणलेत काय होईल मायनस होऊन जाईल. इथं एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x मायनस 12 इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x 6x मधून 5x गेले किती राहिले एक्सच राहिले. ठीक आहे. मग मायनस 12 इक्वल्स टू किती 0. मग आता बघा असे दोन फॅक्टर पडले पाहिजे की त्याची मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे. मल्टिप्लिकेशन जी आहे ती आली पाहिजे -12 आणि त्याचं जे काय म्हणतात ना त्याची जी सबस्ट्रॅक्शन आहे ती किती आली पाहिजे 3 आली पाहिजे. बघा इथं कारण की मायनस साईन म्हणजे सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. ती किती आली पाहिजे +1 आली पाहिजे. मग असे कोणते दोन फॅक्टर आहे बघा -12 यासाठी आपण 4 × 3 घेऊ पण यांची सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे +1 आली पाहिजे म्हणजे याला मायनस साईन घ्यावं लागलं. ठीक आहे. मग बघा आता इथं एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 3x मायनस 12 इक्वल्स टू 0. मग बघा आता एक्स कॉमन निघन एक्स प्लस 4 इथं -3 जर कॉमन काढला तर मध्ये एक्स राहील आणि मायनस साईन पण बाहेर गेलं आता. ठीक आहे. म्हणजे +4 राहील इथं इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं एक्स प्लस 4 आणि एक्स मायनस 3 हे दोन काय झाले फॅक्टर पडले रूट्स आले. ठीक आहे. मग आता आपल्याला त्यांचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग आपल्याला काय भेटेल एक्स प्लस 4 इक्वल्स टू 0 अँड एक्स मायनस 3 इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग एक्स इक्वल्स टू -4 आणि एक्स इक्वल्स टू +3. मग याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू सिलेक्ट होणार प्लसवाली. कोणती सिलेक्ट होणार प्लसवाली का कारण की मायनसवाली व्हॅल्यू लॉगला सॅटिस्फाय करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून लिहायचं हेन्स एक्स इक्वल्स टू 3. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम होता. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक मिनिट सेव्ह केलं इथे. सेव्ह होत आहे. ठीक आहे. सेव्ह झालं. आता बघा 23 नंबरचं काय आहे प्रूव्ह दॅट आहे. ठीक आहे. प्रूव्ह दॅट मध्ये काय दिलेलं आहे लॉग ऑफ √(x² + 1 - x ऑफ बेस 10 प्लस लॉग ऑफ √(x² + 1 + x ॲट बेस 10 इक्वल्स टू काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. प्रूव्ह दॅटमध्ये काय सांगितलं इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. ठीक आहे. मग आपण आता सगळ्यात पहिले सोल्युशन फाइंड आउट करताना LHS घेऊ. LH आणि S इक्वल्स टू लॉग ऑफ 10 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे म्हणजे बेस 10 दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये x² + 1 - x ब्रॅकेट म्हणजे अंडररूटच्या बाहेर आहे प्लस लॉग ऑफ बेस 10 आहे आणि इथं लिहायचं √(x² + 1 + x इक्वल्स टू काय दिलेलं आहे 0 म्हणजे आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला log m + log n चा फॉर्मॅट वाटतोय. ठीक आहे. मग आपण काय करणार प्रोडक्ट रूल अप्लाय करणार लॉग ऑफ m + log ऑफ n इक्वल्स टू लॉग ऑफ m × n. ठीक आहे. तर मग आता काय येणार इथं इक्वल्स टू आता mच्या जागेवरती काय √(x² + 1 - x आणि इथं काय दिलेलं आहे mच्या जागेवरती √(x² + 1 अंडररूटच्या बाहेर प्लस x दिलेलं आहे. ठीक आहे. इथं -x आणि +x आहे. मग इथे येणार बघा लॉग ऑफ बेस 10 आता ब्रॅकेट टाकू आपण मोठा
ठीक आहे, मल्टिप्लिकेशन होणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स आणि इथे येणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा जो आहे हा काय वाटतोय, एक मिनिट बघा, हा जो आहे हा काय वाटतो ए, आणि हा जर बी असेल, आपण इथं ए आणि इथं पण बी आहे, आणि मग इथं असं वाटतंय का, बघा लक्ष द्या ग्रीन याच्यामधली तो बी, इथं काय वाटतं ए मायनस बी आणि ए प्लस बी, मग याचं काय होतं ए मायनस बी आणि ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं. ठीक आहे, मग आपण आता इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करणार, हा लॉग तसंच राहणार, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार हा बेस 10 इथं ॲज इट इज. मग बघा आता इथं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा बी, बी म्हणजेच एक्स, एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा आता इथं स्क्वेअर जर केलं याचा ह्या टर्मचा तर काय होणार, हे अंडर रूट आणि हा 2 निघून जाणार, मग इथं काय येणार परत लॉग ऑफ 10 ब्रॅकेटमध्ये येणार. बघा आता इथं काय होणार अंडर रूट निघून जाणार एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इथं ऑलरेडी मायनस एक्स स्क्वेअर. मग बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर हा एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर काय होणार कट होऊन जाणार, आणि नंतर ना आपल्याला काय भेटणार फक्त तिथं 1 भेटणार. ठीक आहे, मग आपलं काय राहिलं आन्सर फक्त इथं लॉग ऑफ बेस 10 आणि ब्रॅकेटमध्ये 1. मग तुम्हाला सांगितलं होतं की 1चा एनी बेसवरती कुठल्या पण बेसवरती जर 1चा लॉग घेतला त्याचा आन्सर काय येतं 0 येतं. मग इथं बघा आता इथं काय येणार इक्वल्स टू काय आहे 0 आहे, इकडं साईडला लिहू. ठीक आहे, कारण की जागा नाही राहिली तिथं. मग बघा आता इथं लॉग ऑफ बेस 10 ब्रॅकेटमध्ये इथं 1, मग इथं काय येणार लॉग ऑफ नाही डायरेक्ट 0 येणार का, कारण की 1चा कुठल्या पण बेसवरती जर आपण लॉग घेतला तर काय येणार आहे आन्सर 0 येणार आहे. ठीक आहे, मग इथं लिहा वाटलं तर लॉग ऑफ 1 ॲट बेस ए इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे, मग आता 0 इक्वल्स टू काय आपली आर एच एस दिलेली, काय दिलेली आपल्याला इक्वल्स टू आर एच एस. ठीक आहे, इथं पण 0 दिलेलं होतं, इथं पण 0 आलं. ठीक आहे, म्हणजेच काय की आपलं प्रूव्ह झालं, आणि खाली परत काय करायचं ही टर्म ॲज इट इज लिहून टाकायची, हेन्स प्रूव्ह लिहा. ठीक आहे, इथंच लिहून देतो वाटलं तुम्ही. ठीक आहे, खाली लिहितो मग इथं बघा दुसऱ्या पेनाने लिहू. ठीक आहे, मग इथं लिहितो लॉग ऑफ बेस 10 ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स प्लस लॉग ऑफ 10 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स इक्वल्स टू 0, हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, म्हणजे काय आपण ते प्रूव्ह केलं. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, परत लॉग ऑफ एक्स रेस टू 4 मायनस लॉग ऑफ एक्स रेस टू 6 इक्वल्स टू 2/3. आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे, काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग बघा आता इथं सोल्युशन लिहा लॉग ऑफ
ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ एक्स रेज टू 4 मायनस लॉग ऑफ एक्स रेज टू 6 इक्वल्स टू काय आहे, लॉग ऑफ 2/3 आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग ठीक आहे, आता सगळ्यात पहिले घ्यायची लेफ्ट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईड काय आहे, आता लॉग ऑफ दिलेलं आहे. ठीक आहे, मग लिहून घ्या लेफ्ट हँड साईड लॉग ऑफ एक्स रेज टू 4 मायनस लॉग ऑफ एक्स रेज टू 6. ही काय आपली LHS. ठीक आहे, मग बघा आता आपण इथं आपण काय की पॉवर रूल अप्लाय करणार. कुठं पॉवर रूल अप्लाय करणार, तर बघा पॉवर रूल आपण ह्याच्यासाठी आणि याच्यासाठी अप्लाय करणार. मग याच्यासाठी आणि याच्यासाठी पॉवर रूल जर अप्लाय केला तर आपला पॉवर रूल काय सांगतो की लॉग ऑफ m रेज टू n जर असेल तर आपण कसं लिहू शकतो, त्याला n इंटू लॉग ऑफ m लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय की पॉवर आपण पुढं मल्टिप्लाय करू शकतो. मग जर आपण इथं पॉवर रूल जर अप्लाय केला तर पॉवर रूल काय येईल, मग बघा आता, मग हा बाहेरचा लॉग तसंच राहणार. लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये ही पॉवर समोर लिहायची, म्हणजे 4 लॉग ऑफ एक्स मायनस, आता इथं हा 6 जो आहे तो समोर लिहायला, हा लॉग बाहेरचा तसाच लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 6 लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, हा काय 6 आहे. मग बघा इक्वल्स टू, आता काय की इथं मायनस आहे. ठीक आहे, मायनस म्हणल्यावर लॉग ऑफ आपण कोणतं फॉर्म्युला यूज करू शकतो, m इंटू n, सॉरी m मायनस n, म्हणजेच कोशंट रूल. कोशंट रूल काय आपला, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n जर असेल तर काय येतं, लॉग ऑफ m अपॉन n येतं. ठीक आहे, तर बघा मग आता लॉग ऑफ, आता mच्या जागेवरती काय, ही पूर्ण टर्म आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण टर्म म्हणजे कोणती टर्म, तर ही जी पूर्ण टर्म दिसते ना, ही पूर्ण काय आहे, ॲज अ m आहे. ठीक आहे, हा काय m, आणि इथं ही जी पूर्ण टर्म आहे 6 लॉग ऑफ x, ही काय इथं n आहे. ठीक आहे, मग बघा आता बाहेरचा हा लॉग तसाच, मग हा लॉग तसाच असल्यानंतर काय होतं आपलं m/n, मग m काय इथं 4, आता इथं मोठा ब्रॅकेट टाकू आपण, इथं 4 लॉग ऑफ x अपॉन, मग नंतर नाही इथं परत आपण येणार 6 लॉग ऑफ x, मग हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा लॉग एक्स काय होणार, कट होऊन जाणार, कारण की वर पण आहे खाली पण आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं 2 2 चा 2, 2 3 चा 6, मग बघा आन्सर काय आलं आपलं, लॉगमध्ये काय राहिलं, लॉग ऑफ 2/3. ठीक आहे, मग हेच काय आपली RHS, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. मग आपण खाली काय लिहू शकतो, बघा मग लिहायचं खाली लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ एक्स रेज टू 4 मायनस लॉग ऑफ एक्स रेज टू 6 इक्वल्स टू लॉग ऑफ 2/3 हेन्स रूल. ठीक आहे, ठीक आहे, मग बघा आपण प्रॉब्लेम एकदम सोपा होता. असा प्रॉब्लेम जर आला तर 2 फॉर्म्युले यूज करून 2 मार्कसाठी येतो. ठीक आहे, जास्त मार्कसाठी येत नाही, म्हणजे आला तर 4 मार्कसाठी पण येऊ शकतो, कारण की याच्यात थोडंसं कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होतं. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का आपण, नाही केलेला. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह करू आणि नंतर ना बाकी नेक्स्ट नंतर याच्यात बघू. ठीक आहे, मग बघा सोल्युशन, बघा इथं लिहा गिवन लॉग ऑफ एक्स प्लस 5 ॲट बेस 3 मायनस लॉग ऑफ 2x मायनस 1 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय आहे, इथं 2a. आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग बघा इथं काय वापरू शकतो, आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 5 ॲट बेस 3 मायनस लॉग ऑफ 2x मायनस 1 ॲट बेस 3, म्हणजेच हा कोणता फॉर्म दिलेला आहे, m मायनस m फॉर्म दिलेला आहे.
तर मग एम मायनस एम फॉर्म जर दिलेला असेल तर आपण काय लिहितो लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येतं लॉग ऑफ एम अपॉन एन. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं लॉग ऑफ काय येणार एक्स प्लस 5 अपॉन 2x मायनस 1 ॲट बेस 3 इक्वल्स टू 2. मग बघा आता इथं तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. एक तर तुम्ही इथं काय की हा बेस सेपरेट करून म्हणजे हा जो लॉग 3 इकडे नेऊ शकता आणि याला 3⁻² पण करू शकता, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट आता कोणता फॉर्म भेटला आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म भेटला आहे ज्याचा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म पण काढू शकतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायसाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मनेच सॉल्व्ह करायचं कारण त्याच्यात चुकायचे चान्सेस कमी. ठीक आहे. मग बघा आता इथं काय दिलेलं आहे लॉग ऑफ इथं बेस 10 आहे. ठीक आहे. बेस किती दिलेला आहे इथं 10, सॉरी 10 नाही 3 वरती 3 आहे. ठीक आहे. तर बघा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म राहतो a⁻x इक्वल्स टू, सॉरी आता याच्यात एक्स दिलेला आहे ऑलरेडी, त्याच्या आपल्याला तो एक्स काढायचा आहे म्हणून इथं पॉवर n घेऊ इक्वल्स टू m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर किती आहे n. मग आपण जर ह्या इक्वेशनला लॉगॅरिथमिक फॉर्मला याच्यासोबत कम्पेअर केलं तर a इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 3 दिलेलं आहे. बघा a हा a 3 आहे. ठीक आहे. m काय दिलेला आहे x प्लस 5 अपॉन 2x मायनस 1 आणि यांच्या जागेवरती काय दिलेलं आहे इथं 2 दिलेलं आहे कारण की पॉवर किती इथं 2 आहे. ठीक आहे. मग बघा आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म 3⁻² किती येणार पॉवर किती आहे 2 आहे n. ठीक आहे. इक्वल्स टू x प्लस 5 अपॉन 2x मायनस 1. मग बघा 3चा स्क्वेअर किती होतो 9 होतो. किती होतो 9. मग आपण बघा इथं म्हणून आता 3⁻², 3 त्रिक 9 होतं. ठीक आहे. मग x प्लस 5 अपॉन 2x मायनस 1. मग बघा आता इथं काय येणार इथे येणार बघा 9 इंटू 2x मायनस 1 इक्वल्स टू x प्लस 5. ठीक आहे. मग आता इथं काय 9 दुने 18x मायनस 9 इक्वल्स टू काय आलं x प्लस 5. ठीक आहे. मग बघा हा जो 18x आहे तो इकडेच ठेवायचा, हा -9 इकडे न्यायचा प्लस होईल. मग इथं काय येईल 18x मायनस x इक्वल्स टू 5 प्लस 9. ठीक आहे. मग बघा इथं काय येतं 17x इक्वल्स टू 9 5 14 होणार. ठीक आहे. मग x इक्वल्स टू 14/17. ठीक आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली किती आली x प्लस 14 आली. ठीक आहे. किती आली x प्लस x अपॉन 17 आली. तर बघा आपण आता किती 25 प्रॉब्लेम झाले. बाकीच्या प्रॉब्लेम आपण उद्या सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम बघा सोपाच आहे, तर हा एक सॉल्व्ह करून घेऊ. त्याच्यात काही एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा फक्त. बघा सोल्युशन लॉग ऑफ x प्लस 5 ॲट बेस 3 इक्वल्स टू 4. मग बघा याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायला लागणार आपल्याला. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो आपला a⁻n इक्वल्स टू m. मग याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहित्या लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर किती n. मग याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a इक्वल्स टू किती आहे इथं 3. m इक्वल्स टू काय आहे m इक्वल्स टू किती दिलेलं आहे x प्लस 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना n इक्वल्स टू काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 4. मग बघा आता इथं म्हणून a⁻, आता बघा a किती इथं 3, n किती इथं 4 इक्वल्स टू काय दिलेलं आहे x प्लस 5. मग बघा 3चा जर आपण चौथा घात केला म्हणजेच काय 3 इंटू 3 इंटू
3 इंटू 3 बघा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 मग 81 इक्वल्स टू एक्स प्लस 5 मग बघा आता हा इकडे काय प्लस 5 इकडे आले काय होईल मायनस होईल 81 मायनस 5 इक्वल्स टू एक्स आणि मग इथं काय एक्स इक्वल्स टू 76 हे काय आलं एक्स इक्वल्स टू 76 आलं ठीक आहे. एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला 76 भेटलं ठीक आहे. एक मिनिट बसलं की याच्यामध्ये ठीक आहे. एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला 76 ठीक आहे. मग बाकीचे प्रॉब्लेम जे आपण ते उद्या बघू. आता काय आहे की सोपे थोडेसे हार्ड प्रॉब्लेम आहे आता पण हे हार्ड प्रॉब्लेम जे आहे का ते पेपरला येत नाही बट जे सिम्पल आहे सिंगल फॉर्म्युलेवरती ते येऊ शकतात ठीक आहे. आता आपण किती सॉल्व केले 25 पर्यंत. बघा हा एक प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व केलेला आहे ठीक आहे. हा काय आहे सॉल्व ऑलरेडी तुम्ही बघा वरती एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी आहे हा 5 raised to 1 होतो आणि 5 याच्यातनं मायनस केल्यानंतर 6 होतं आणि त्याचे फॅक्टर्स येते बघा ते आपण हे सॉल्व केलेलं 3 आणि 2 येतं त्याचा आन्सर. मग बघा उद्या आपण जो आहे तो 2 मार्काची प्रॉब्लेम आहे कितीच्या सॉरी क्वेश्चन नंबर 2 4 मार्कासाठी येणारे प्रॉब्लेम आहे. किती मार्कासाठी येणार आहे 4 मार्कासाठी. हे थोडेसे मोठे कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये 2-3 फॉर्म्युले यूज करावं लागतात. तर हे आपण आता उद्या बघू ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला त्या थंबनेलवरती माझा नंबर दिसतोय बघा व्हॉट्सअपला तुम्ही त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल ही PDF पाहिजे म्हणजे नाही का ज्यांना ही PDF पाहिजे जे आपण इथं क्लासमध्ये सॉल्व करतो तर ते तुम्ही मला तिथे त्या टेलिग्राम ग्रुपमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही त्यासाठी त्या टेलिग्राम ग्रुपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन जॉईन व्हाल ठीक आहे. ठीक आहे मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. कोणाला काही डाऊट असला ते विचारू शकतो ठीक आहे.